बेटे सावध. विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2023-24 या वर्षामध्ये आपण तुमच्या हितासाठी अनेक विविध प्रकारचे कार्यक्रम राबवत असतो आणि यामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन असतील किंवा इतर क्रीडा स्पर्धा असतील, तुमच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम विद्यालयाच्या वतीने राबवले जात असतात. यामध्ये आज याच गावचे सुपुत्र असणारे, कदाचित माझा अंदाज आहे, तर या गावचे सुपुत्र तर आहेतच, परंतु या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे ते आपल्या विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्याचबरोबर मुंबई आणि ठाणे या दोन्ही ठिकाणी ज्यांनी आपली सेवा केलेली आहे, API या पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत. गेल्या 6 वर्षापासून या सेवानिवृत्तीच्या कालावधीनंतर सेवानिवृत्तीनंतर ज्यांनी सातत्याने गड किल्ल्यांची भ्रमंती केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला, अनुभवला आणि त्याचा चिकित्सकपणे अभ्यास केला. खरं तर या महाराष्ट्राचं आराध्य दैवत ज्यांना म्हणतो ते छत्रपती शिवाजी महाराज, आणि या राजाचं वर्णन करावं तेवढं कमी आहे, कारण असा एकमेव राजा आहे की ज्याला शब्दांच्या कवेत घेता येत नाही. तर जगानं ज्या राजाला डोक्यावरती घेतलं आणि 150हून अधिक देशांनी आपल्या युनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रमांमध्ये ज्या राजाचा अभ्यासक्रम त्या ठिकाणी घेतला गेला, एवढं मोठं महान कार्य ज्या राजाने केलं ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि यांच्याच जीवन कार्याचे विविध प्रसंग जे आहेत की जे प्रसंग आपल्या सर्वांना प्रेरणा देऊन जातात आणि छत्रपतींचा जो इतिहास आहे तो आपल्या मनामध्ये एक स्फुल्लिंग तयार करून जातो. खरं तर रयतेचं राज्य यावं, पण या रयतेच्या राज्या बरोबरीनं या राज्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय देखील ज्या राजानं खऱ्या अर्थाने स्वीकारली आणि नुसती स्वीकारली नाही तर ती प्रत्यक्ष कृतीत आणली. अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून छत्रपतींनी विविध प्रकारचे निर्णय घेतले आणि हे निर्णय घेत असताना या राज्यामध्ये सुराज्य आलं आणि परकीय शत्रूपासून नेहमीच रयतेचं संरक्षण केलं. छत्रपतींचं एकमेव राज्य होतं की ज्या राज्यामध्ये 12 बलुतेदार, 18 अलुतेदार आणि सर्व प्रकारच्या जाती धर्माच्या लोकांना समानतेच्या भावनेनं पाहिलं जात होतं. एवढं प्रचंड मोठं कार्य छत्रपतींनी करून ठेवलेलं आहे. अगदी समुद्रामध्ये आपल्या देशाचं, राज्याचं रक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी कान्होजी आंग्रेंच्या माध्यमातून आरमार देखील उभं केलेलं. तर असा सर्वच प्रकारचा इतिहास आपण इयत्ता 4थी मध्ये शिकलेला आहात, परंतु त्या पाठ्यपुस्तकाच्याही पलीकडे आपल्या नजरेतून काही इतिहास राहिलेला असतो आणि तोच इतिहास आपल्याला या ठिकाणी सांगण्यासाठी या गावचे भूमिपुत्र, सुपुत्र, माजी API सन्माननीय हनुमंतराव बोराटे साहेब शिवव्याख्याते आहेत की ज्यांची व्याख्यानं अलीकडच्या कालावधीमध्ये अगदी रयत शिक्षण संस्थेचं महात्मा गांधी असेल, कन्या शाळा असेल किंवा या तालुक्यातील विविध शाळांमध्ये ज्यांनी सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर करण्याचं कार्य हाती घेतलेलं आहे आणि आज त्यांनी आपल्या शाळेमध्ये या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. प्रथमतः मी त्यांचं शब्दसंधानी विद्यालयाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. यानंतर सन्माननीय कांबळे सरांना विनंती करतो की आपण सन्माननीय शिवव्याख्याते हनुमंतराव बोराटे साहेब की जे आज या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेले आहेत, त्यांचं विद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन यथोचित असं आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत करावं. सन्माननीय क्रीडा शिक्षक कांबळे सर यांच्या शुभ हस्ते सन्माननीय हनुमंतराव बोराटे साहेब शिवव्याख्याते यांचं या ठिकाणी विद्यालयाच्या वतीनं बुके देऊन सहर्ष स्वागत. सन्माननीय डोलारे सर यांना विनंती करतो की त्यांच्या समवेत असणारे या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रेक्षेपण किंवा त्याचं व्हिडिओ शूट करण्याचं जे कार्य करत आहेत ते खेडचे त्यांचे सहकारी मित्र सन्माननीय गोरखरावजी कदम साहेब यांचं देखील विद्यालयाच्या वतीनं पुष्प देऊन सहर्ष स्वागत. यानंतर मी अधिकचा वेळ न घेता सन्माननीय शिवव्याख्याते हनुमंतराव बोराटे साहेब यांना विनंती करतो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आग्र्याहून सुटका हा इतिहास आमच्या विद्यार्थ्यांच्या पुढे सादर करावा.
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांना अवघे 32 वर्षाचं आयुष्य लाभलं, धर्मासाठी ज्यांनी बलिदान दिलं, आपल्या 9 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 120 लढाया केल्या आणि त्यातील एकही लढाई न हारणारे वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण ग्रंथ लिहिला असे छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी छत्रपती शिवरायांना वाढवलं, मोठं केलं आणि त्यांना स्वराज्य निर्मितीची प्रेरणा निर्माण केली, त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, तसेच ज्या महामानवानी भारताची राज्य घटना लिहिली आणि त्या घटनेवर आधारित आजही आपल्या भारत देशाची व्यवस्था चालते, असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ भारतामध्ये रोवली असे दाम्पत्य सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले या महापुरुषांना व त्यांनी केलेल्या महान कार्याला अभिवादन करून, तसेच या प्राध्यापक शिंदे साहेब आणि त्यांचे सर्व शिक्षक मंडळी यांचे मी तुम्हा टाळ्यांच्या गजरामध्ये पुन्हा एकदा स्वागत करून मी शिवचरित्राचा भाग आपणासमोर ठेवत आहे. मला एक अत्यंत आनंद होत आहे. या शाळेचा मी माझी विद्यार्थी आहे आणि जी पत्र्याची शाळा तुमच्या पाठीमागे दिसते ते 1ली ते 7वी पर्यंत मी शिक्षण त्याच शाळेमध्ये घेतलं. 1966 ला मी इयत्ता 1ली मध्ये होतो. 1972 ला मी 7वी पास झालो. नंतर ह्याच शाळेमध्ये नदीच्या कडेला असलेले तुमची गुजराची माडी होती आणि जे रामाचं मंदिर आहे त्या रामाच्या मंदिरामध्ये 8वीला होतो आणि 9वी 10वीचे खाली गुजराच्या माडीमध्ये शिक्षण पूर्ण केलं. आणि हा मराठी शाळेच्या समोर जो आड दिसतोय ना, तो जो आड आहे तो 1968-69 च्या आसपास बांधलेला आहे आणि त्याचं संपूर्ण जे खोदकाम आहे त्यावेळी एवढं तंत्रज्ञान उपलब्ध नव्हतं. तरीही आपल्या गावातील रामहरी मास्तर म्हणून ते आता कालवर्ष झालेले आहे ते 2018 रोजी त्यांनी, आणि आमचे 1ली ते 7वीला जे शिक्षक होते ते रामचंद्र गणपती ताटे पिंगळीचे, तेही आता अस्तित्वात राहिलेले नाहीत. परंतु 5वी ते 7वीला जे आम्हाला शिक्षक होते 3 वर्ष 5वी 6वी आणि 7वी, ते सोपान सीताराम कुचेकर, आता हे पाठीमागे त्यांच्या माळ्यामध्ये ते राहायला आहेत, असे हे शिक्षक होते. अत्यंत मला आनंद होत आहे की या शाळेचा मी माझी विद्यार्थी आहे आणि 55-56 वर्षानंतर मला या ठिकाणी तुमच्या समोर बोलण्याची संधी प्राप्त झालेली आहे. एकंदरीत तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी आपल्या शिंगणापूरला गेलेले असतील. गेला का नाही तुम्ही कधी शिंगणापूरला मुलांनो? हा, मग ते तुम्ही शिंगणापूरला जाताना उजव्या बाजूला जे तळ आहे ते कुणी बांधलेलं आहे काय माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही शिंगणापूरला गेल्यानंतर उजव्या बाजूला एक पाण्याचं तळ आहे मोठं, ते कुणी बांधलेलं आहे? तर ते तळ छत्रपती शिवरायांचे आजोबा वडील शहाजी आणि आजोबा मालोजी राजे भोसले यांनी 1600ला तळ बांधलेला आहे. म्हणजे त्यांचं कुलदैवत असल्यामुळे ते आपले वडील बाबाजी राजे भोसले यांच्या बरोबर यायचे जायचे आणि त्या ठिकाणी त्यांना आलेल्या भक्तांना एकदम पाण्याचा तुटवडा निर्माण व्हायचा आणि त्यांचे हालहाल व्हायचे. म्हणून
या मालोजी राजाने 1600ला तळ बांधलं आणि भक्तांची ती सोय केलेली आहे. मालोजी राजांचं दुसरं एक अतिशय महत्वाचं त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कार्य केलेलं आहे ते म्हणजे वेरूळचं घृष्णेश्वर मंदिर आहे. म्हणजे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. त्या ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार त्यांनी केलेला आहे. असो, पुढे परिस्थिती अशी निर्माण झाली, जो भाग मला तुमच्या समोर ठेवायचा आहे ती थोडीशी जरा पार्श्वभूमी सांगावीशी वाटली म्हणून हे तुम्हाला मी सांगितलं. आता हा छत्रपती शिवरायांचा जन्म कालावधीमध्ये त्यातही बऱ्याच प्रकारचे वाद आहेत. आपण कुठल्याही वादामध्ये न जाता जास्तीत जास्त ज्या इतिहास संशोधकांनी मत प्रगट केलेलं आहे आपापल्या पुस्तकामध्ये, मग ती वासी बेंद्रे असतील अन्यथा दुसरे कुणी असतील. छत्रपती शिवरायांचा जन्म कसा आहे? शालिवाहन शके 1551 फाल्गुन वद्य तृतीया उत्तरायण हस्त नक्षत्र सिंह रास शुक्रवार दिनांक 19 फेब्रुवारी 1630 रोजी किल्ले शिवनेरीवर सायंकाळच्या प्रथम प्रहरी छत्रपती शिवराय मासाहेब जिजाऊंच्या पोटी अवतीर्ण झाले. समजलं का तुम्हाला मुलांना? तुम्हाला समजलं का? छत्रपती शिवरायांचा जन्म पुन्हा सांगतो. छत्रपती शिवरायांचा जन्म शालिवाहन शके 1551 फाल्गुन वद्य तृतीया उत्तरायण हस्त नक्षत्र सिंह रास शुक्रवार दिनांक 19 फेब्रुवारी 1630 रोजी सायंकाळच्या प्रथम प्रहरी किल्ले शिवनेरीवर मासाहेब जिजाऊच्या पोटी छत्रपती शिवराय अवतीर्ण झाले. आता छत्रपती शिवरायांचं बालपण कसं गेलेलं थोडक्यात सांगणं जरुरीचं आहे. छत्रपती शिवरायांचं बालपण नंतर त्यांना जी शहाजी राजांनी 1640 च्या आसपास ते बंगलोरला होते. शहाजी राजे आदिलशाहीच्या वतीने त्यांनी तिकडे बस्तान बसवलेलं होतं त्यांचं. परंतु हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी आणि मासाहेब जिजाऊनी आणि शहाजी राजांनी जे मनामध्ये दृढ संकल्प केला होता त्याच्या पाठीमाग एक अशी घटना घडलेली होती. ज्यावेळी 25 जुलै 1629 अशी घटना घडली. मासाहेब जिजाऊंचे वडील, त्यांचे 2 भाऊ वाचलोजी, रघोजी, एक पुतना भाचा यशवंत हे देवगिरीच्या किल्ल्यावरती निजामशहाने मुजऱ्यासाठी बोलवलं आणि त्या ठिकाणी त्यांची भर दुपारी कत्तल केली. हा प्रसंग जिजाऊ मासाहेबांच्या आणि शहाजी राजांना एकदम खटकलं आणि त्यांनी तिथूनच विचार केला की ही सुलतानी राज्य म्हणजे जुलूम, जबरदस्ती आणि अन्याय हेच पाहायला मिळत आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आपण काय केलं पाहिजे की आपलं स्वतंत्र राज्य निर्माण केलं पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी छत्रपती शिवरायांची कशी त्यांचे बाल मनाला त्यांचा कसा विकास घडवून आणलेला आहे. ज्यावेळेला 1640 ला शिवाजी महाराजांना आणि मासाहेब जिजाऊंना शहाजी राजांनी बंगलोरला बोलवून घेतलं आणि त्या ठिकाणी 1642 ला त्यांच्या हातामध्ये स्वतंत्र राजा म्हणून पुणे जहागिरीवरती पाठवून दिलेला आहे. त्यांच्या समवेत जे राज्य करण्यासाठी पेशवे म्हणा, पोटनीस म्हणा, चिटणीस अशी जी मंडळी असती ती सर्व शहाजी राजांनी शिवाजी महाराजांच्या बरोबर पाठवून दिलेली आहे 1642 ला. आणि त्यांची एक मुद्रा तयार केलेली आहे. शिवाजी महाराजांची मुद्रा ही संस्कृत मध्ये आहे आणि शहाजी राजांची जी मुद्रा होती ती फारसी भाषेमध्ये होती. परंतु त्यांना आपल्या हिंदू धर्माबद्दल असलेली निष्ठा त्यांनी त्या ठिकाणी प्रगट केली आणि छत्रपती शिवरायांना जी मुद्रा बनवलेली होती ती जी मुद्रा आहे ती संस्कृत मध्ये होती. प्रतिपच्च चंद्रलेखेव वर्तिष्णु विश्ववंदिताः शाह सुमशेषा मुद्रा भद्राय राजते. याचा अर्थ प्रतिपदेचा चंद्र
ज्याप्रमाणे कलेकलेने वाढत जातो आणि तो विश्वाला वंदनीय ठरतो, असे शहाजी पुत्र शिवाजी यांची कीर्ती उत्तरोत्तर वाढत जावो असा या मुद्रेचा अर्थ होता. नंतर यापुढे एक एक प्रसंग छत्रपती शिवरायांच्या आयुष्यामध्ये घडत गेले. ते बाकीचे आपण पाहत नाही, वेळेअभावी आपल्याला पुढचं पाहावं लागणार आहे. की असं ज्या वेळेला हा पुरंदरचा तह झाला 11 जून, किती 11 जून 1665 ला पुरंदरचा तह झाल्यानंतर मिर्झा राजांनी आणि या मुघलांना छत्रपती शिवरायांच्याकडून 23 किल्ले देण्यात आले. किती दिले? 23 किल्ले देण्यात आले आणि शिवाजी महाराजांच्याकडे फक्त 12 किल्ले राहिले. आणि त्यांनी संभाजी महाराजाला मनसबदारी 5000 मनसबदारी दिली त्या ठिकाणी. ते फरमानी लवकरच पोच झालं. आणि आता मिर्झा राजानं एवढा स्वराज्यावरती फास आवळलेला आहे हे पाहून अतिशय छत्रपती शिवाजी महाराजांना वाईट वाटलं. आणि त्याच ठिकाणी जानेवारी मध्ये विजापूरची मोहीम मिर्झा राजा जयसिंगांनी काढली आणि सांगितलं की तुम्ही मुघलांचे सेवक आहात इथून पुढे, तर तुम्ही हा जो तुमचा मुलूक आहे. त्यानं सांगितलं फलटण, तातवडा, संतोषगड, खटाव वगैरे असे परत मंगळवेढ्यापर्यंत गेले ते. आणि हा सगळा मुलूक शिवाजी महाराजांनी जिंकून दिलेला आहे आणि मुघलांना ते समाविष्ट केलेला आहे मुघल साम्राज्यामध्ये. आणि थोडा अशी घटना घडली त्या ठिकाणी. औरंगजेबाने ठरवला इराणवर हल्ला करायचा आहे. इराणवर हल्ला करायचा असल्यामुळे दख्खनचा जे सुभेदार मुअज्जम त्याचा जो मुलगा होता त्याला तातडीनं दिल्लीला बोलवलं आणि तात्पुरत्या स्वरूपामध्ये जो दख्खनचा सुभेदार म्हणून मिर्झा राजाची नेमणूक केली. मिर्झा राजे म्हणाले छत्रपती शिवरायांना की तुम्ही इथून पुढे तुम्हाला दख्खनची सुभेदारी पाहिजे असेल तर तुम्ही प्रत्यक्षामध्ये औरंगजेबाला जाऊन भेटलं पाहिजे. तुमच्या जीविताची मी पूर्णतया हमी घेतो. बेल फूल वाहून मिर्झा राजांनी शिवाजी महाराजांना हमी दिली, त्यांच्या प्राणाची हमी दिली. त्यांनी सांगितलं की दिल्लीला माझा मुलगा रामसिंग आहे, त्याच्याकडे संपूर्ण तुमची जीविताची जबाबदारी मी सोपवतोय. त्यावेळेला जान जाय पण वचन न जाय असं राजपूतांचं वचन होतं. मिर्झा राजे हे प्रभू रामचंद्राच्या वंशात जन्मलेले होते. प्रभू रामचंद्राच्या वंशात म्हणजे प्रभू रामचंद्राची जी 2 मुलं आहेत लव आणि कुश. कुश म्हणजे कछवा. हे कछवा घराण्यामध्ये सूर्यवंशी क्षत्रिय घराणं या मिर्झा राजांचं होतं. आणि म्हणून त्यांना मिर्झा सुद्धा पदवी प्राप्त करत पूर्वीपासूनच चालत आलेली होती. मिर्झा याचा अर्थ राजपुत्र असा होतो. राजपुत्र म्हणून त्यांची पदवी प्राप्त झालेली होती त्यांना. तो प्रसंग असा त्या ठिकाणी आहे की औरंगजेबाचा वडील शहाजहानचं वडील तुमचे अकबराच्या कालावधीपासून तुमचे राजघराणं म्हणून मानसिंह राजा हा सरसेनापती होता. तेव्हापासून जी मिर्झाही पदवी त्या प्रत्येक ओमरच्या किल्ल्यामध्ये राजस्थानमध्ये जे घराणे होऊन गेले त्या सर्व घराण्याला ही मिर्झा पदवी प्राप्त झाली होती. तीच पदवी पुढे मिर्झा राजे जयसिंगाला प्राप्त झालेली आहे. असे हे एकंदरीत मिर्झा राजांचं वैशिष्ट्य होतं. परंतु ज्या वेळेला हा पुरंदरचा तह झाला त्या तहामध्ये 11 जून 1665 ते 14 जून 1665 छत्रपती शिवराय निशस्त्र होऊन नारायणपूर या ठिकाणी पुरंदरच्या पायथ्यास असलेल्या नारायणपूर या ठिकाणी ज्या वेळेला मिर्झा राजांची छावणी पडली होती 3 दिवस 3 रात्र छत्रपती शिवराय निशस्त्र होऊन मिर्झा राजाच्या छावणीमध्ये होते. एवढा प्रचंड प्रमाणात विश्वास कुणावर टाकावा आणि कुणावर नाही टाकावा ह्याचं पूर्ण ज्ञान छत्रपती शिवरायांना होतं. आणि तो विश्वास त्यांनी मिर्झा राजावरती टाकलेला होता. तेव्हापासून जी गोष्ट जे पत्र मिर्झा राजे औरंगजेबाला पाठवित होते ते संपूर्ण माहिती होतं आणि त्याला संपूर्ण होकार औरंगजेब देत होता.
त्यांचं वजन त्या ठिकाणी होतं. जवळजवळ 35 ते 40% फौज ही राजपुतांची फौज मुघलांच्या सैन्यामध्ये होती. त्यामुळे औरंगजेबाचा एक विश्वासू साथीदार म्हणून मिर्झा राजांची ख्याती होती आणि प्रत्येक गोष्ट तो ऐकत होता. ह्याचं प्रत्यंतर छत्रपती शिवाजी महाराजांना आल्यानंतर त्यांनी आणि स्वराज्याच्या पुढील भक्कम कामगिरीसाठी त्यांनी असा निर्णय घेतला की आपण कुठे जायचं, दिल्लीला जायचं आणि प्रत्यक्ष औरंगजेबाची आपण भेट घ्यायची. यांचं मन मिर्झा राजानेही वळवलं आणि छत्रपती शिवरायांनी भावी गोष्टींचा विचार केला. आपल्याला जीविताची पूर्णपणे हमी मिळालेली आहे, म्हणून आपण स्वराज्याच्या दृष्टिकोनातून दख्खनची सुभेदारी जर आपल्याला मिळाली तर आपण निश्चितच स्वराज्याचा आपल्याला पूर्णपणे विस्तार करता येईल. म्हणून स्वराज्यासाठी छत्रपती शिवरायांनी आग्र्याला जाऊन, दिल्लीला जाऊन औरंगजेबाची प्रत्यक्ष भेट घेण्याचं ठरवलं आणि त्यांनी मासाहेब जिजाऊंची परवानगी घेतली. आपले सर्व साथीदारांशी निराजी पंत आहेत, राघव मित्र आहेत, बहिर्जी नाईक आहेत, असे 250 आपले जे साथीदार जीवलग आहेत, जीवाला जीव देणार आहेत, ह्या सर्व मंडळीला त्यांनी बरोबर घेतलं आणि दिनांक 5 मार्च 1666 त्याच्या अगोदर एक अशी घटना घडलेली होती. औरंगजेब दिल्लीला होता, परंतु 22 जानेवारी 1666 रोजी आग्र्याच्या किल्ल्यामध्ये शहाजहान संध्याकाळी 7:15 वाजता मृत्यू पावला. त्याच्यानंतर दुखवटा साजरा करण्यासाठी 14 फेब्रुवारी 1666 ला औरंगजेब दिल्लीवरून आग्र्याला आला आणि त्याच ठिकाणी तो तिथे थांबलेला आहे. प्रश्न असा झाला की स्वराज्याच्या विस्तारासाठी, रयतेच्या कल्याणासाठी आपल्याला दिल्लीला जावं लागत आहे, आग्र्याला जावं लागत आहे आपल्याला. म्हणून शिवाजी महाराजांनी आपले निवडक 250 सैन्य, घोडे असं इतरत्र सर्व घेतलेलं आहे त्यांनी आणि 5 मार्च 1666 ला त्यांनी राजगड सोडला. राजगड सोडल्यानंतर मिर्झा राजे विजापूरच्या ह्याच्यावरती होते, स्वारीवरती होते, ते तिथून रिटर्न फिरलेले आहेत माघारी. म्हणजे परत ते मग विजापूरवरून आणून तुळजापूर आणि त्या पुढच्या परिसरामध्ये त्यांनी त्यांचं छावणी टाकलेली आहे. महाराज राजगडावरून निघाल्यानंतर पुन्हा त्यांची मिर्झा राजांची भेट घेतलेली आहे त्यांनी आणि पुढे पुढे त्यांनी प्रस्थान केलेलं आहे. त्यांनी महाराष्ट्र ओलांडल्यानंतर ते पुढे मध्य प्रदेशामध्ये गेले. मध्य प्रदेशामध्ये गेल्यानंतर ग्वाल्हेरच्या आसपास औरंगजेबाने एक पत्र पाठवलेलं आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे मिर्झा राजांनी आम्हाला सर्व सांगितलेलं आहे की तुमचा आम्ही यथोच्च सत्कार करू आणि तुम्हाला जे काय भेटी आहे ते आपण बोलू, ते सविस्तर बोलू, असं पत्र औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना पाठवलंय. ते पत्र पाठवल्यानंतर आणखी शिवाजी महाराजांना हुरूप आला की आपल्या मनामध्ये जे काय आहे ते कदाचित आपल्याला दख्खनची सुभेदारी मिळेल किंवा अजून काही स्वराज्यासाठी, अजून काही आपल्याला रयतेसाठी करता येईल, असं त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाल्यानंतर भरपूर वेगाने ते पुढे क्रमण करीत आहेत आग्र्याकडे. आणि आग्र्याच्या थोडेफार जवळ आल्यानंतर मिर्झा राजांचा ज्येष्ठ पुत्र रामसिंग त्याचं सुद्धा शिवरायांना पत्र प्राप्त झालं. लवकरात लवकर 12 मे 1666 ला औरंगजेबाचा 50वा वाढदिवस आहे. कितवा वाढदिवस आहे? हा, 50वा वाढदिवस आहे. त्याच्या अगोदर तुम्ही एक दिवस आग्र्यामध्ये तुम्ही या, असं पत्र रामसिंगाने सुद्धा छत्रपती शिवरायांना पाठवलेलं होतं. आणि दरमजल सर्व आदब राखत प्रत्येक ठिकाणी जे ज्या ठिकाणी छत्रपती शिवराय असे जायचे त्यावेळेला आता ही सुरक्षेची जबाबदारी आत्ताच्या ह्याच्यामध्ये जी आपण Z+ सुरक्षा म्हणतो, म्हणजे VVIP, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन, मग ते राष्ट्रपती असतील भारताचे, आणखी पंतप्रधान असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील आणि कुठली अति महत्वाची व्यक्ती असेल की ज्याच्यापासून बाबा दहशतवादांकडून सुद्धा त्या व्यक्तीला जीवाला धोका असेल, अशा लोकांना Z आणि Z+ सुरक्षा दिली जाते. जी Z+ सुरक्षा छत्रपती शिवरायांनी त्या काळी अंमलात आणलेली होती. जे 2 मिर्झा राजांनी 2 सरदार दिलेले होते आणि त्यांच्या बरोबर एक तुकडी दिलेली होती. पुढच्या बाजूला
या सरदाराची तुकडी आहे. पाठीमागच्या बाजूला कछवा तेजसिंग कछवा याची तुकडी आहे. राईट आणि लेफ्टला असे सैन्य चाललेलं आहे. म्हणजे कुणालाही त्या ठिकाणी कुणालाही तिथं हल्ला होऊ शकत नाही अशी पूर्णपणे अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरक्षा त्यावेळेला शिवाजी महाराजांची होती. आणि शिवाजी महाराजांची जी पालखी होती त्या पालखी पूर्णपणे चांदीने मढवलेली होती. त्याचे खूर आणि त्याचे जे पाय आहेत पालखीचे ते सोन्याने मढवलेले होते. त्याचा उल्लेख पुढे 11 मे 1666 ला आग्रा परिसरामध्ये छत्रपती शिवराय आणि त्यांचे संपूर्ण हे साथीदार पोहोचलेले आहेत. 11 मे 1666 ला आग्रा शहराच्या जवळपास पोहोचलेले आहेत तिथे. परंतु एका दृष्टीने स्वतः जरी औरंगजेब आला नसता तरी ते चाललं असतं. परंतु त्याने जाणून बुजून जो बिरजा राजांचे ज्येष्ठ पुत्र त्या ठिकाणी रामसिंग होते त्या रामसिंगाला छेविण्याचा पारेकरी म्हणून सणी त्याला ड्युटी लावली आदल्या दिवशी. म्हणून छत्रपती शिवरायांना भेटण्यासाठी त्यांचं स्वागत करण्यासाठी रामसिंगला येता आलं नाही. त्याने त्याचा अधिकारी गिरधारीलाल मुन्शी म्हणून यांना पाठवलं. परंतु त्या ठिकाणी सुद्धा चुकामुक झाली आणि त्यांचं स्वागत तर बाजूलाच राहिलं. हा अपमान छत्रपती शिवरायांनी सहज पचवला. स्वराज्याच्या दृष्टिकोनातून असेल सर्व लोकांच्या दृष्टिकोनातून तो असेल त्यांनी कुठेही नाराजी त्या ठिकाणी दाखवलेली नाही. परंतु एवढं करूनही औरंगजेब मुद्दामपणे जसं वागवत होता दुय्यम स्वरूपाची वागणूक त्याला देत होता. त्यांची जी निवासाची सोय होती ती 11 मे 1666 ला एका धर्मशाळेमध्ये करण्यात आली. म्हणजे पूर्णपणे अपमानितच केलं होतं छत्रपती शिवरायाला. तरी त्यांनी मनामध्ये काही शंका उपस्थित होऊन दिली नाही. जे झाले जे घडले ते घडून द्या. इथून पुढे काय असेल ते आपण बघूया. दुसरा दिवस उजाडला 12 मे 1666 ला. 12 मे 1666 ला सकाळी सगळी धामधूम चाललेली आहे. औरंगजेबाचा 50वा वाढदिवस संपूर्ण सगळं आग्रा शहरामध्ये तिकडून इकडे संपूर्ण लोक आल्हाददायकपणे फिरत आहेत. सजावट चाललेली आहे. संपूर्ण तुमचा जे त्याचा राहण्याचा तो महाल आहे तो पताकानी ह्यांनी सर्व संपूर्ण मडवलेला आहे. जल्लोष चालू आहे. तरी शिवाजी महाराजांना घेऊन येण्यासाठी कुणीही माणूस नाही, कुणीही अधिकारी नाही. परत रामसिंग सकाळी 10 वाजता 12 मे 1666 सकाळी 10 वाजता तो मोकळा पहाऱ्यातून झाल्यानंतर शिवाजी महाराजांना घेण्यासाठी आलाय. परंतु त्या ठिकाणी सुद्धा चुकामुक झाली. औरंगजेबाचा दिवाणी खास आणि दिवाणी आम जो पहिला दरबार भरलेला होता तोही संपला. दिवाणी खास चालू झाला तोही संपला. भर दुपारी 12 वाजता वैशाखाचा महिना किती धगधगती परिस्थिती असेल त्या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या 9 वर्षाच्या शंभू राजांना घेऊन ते त्या ठिकाणी आग्र्यामध्ये वाट बघतायत. कशी तरी त्यांची रामसिंगाची आणि छत्रपती शिवरायांची भेट तुमची झाली. त्याला 12 वाजून गेलेल्या होत्या आणि 2 दरबार औरंगजेब संपूर्ण तिसऱ्या दरबार जो घुसलखान्याचा दरबार आहे त्या दरबारामध्ये तो गेला आणि तिथं त्यानं दरबार भरल्यानंतर अगोदरच रामसिंगानं औरंगजेबाची दरबारातील प्रवेशाचे जो परवाना असतो तो मिळवलेला होता. आतमध्ये गेल्यानंतर सर्व राजे उमराव त्या ठिकाणी उभे होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांना ह्या 5000 मनसबदारीमध्ये उभं करण्यासाठी 5000 मनसबदार जे आहेत त्याच्यामध्ये त्यांना उभं केलं. हा छत्रपती शिवराय एक स्वतंत्र राजा होते आणि त्याला 5000 मनसबदारीत उभं केलंय. तेही त्यांनी सहन केलं. परंतु त्यांच्या पुढे जी व्यक्ती होती ती जसवंत सिंह राठोड म्हणून कोंढाण्यावर तो आलेला असताना हा जो मुघलांचा सरदार आहे तो त्याला पराभव पत्करून मावळ्यांनी त्याला पिटाळून लावलं होतं. असा पराभव झालेला हा एक सरदार छत्रपती शिवरायांच्या समोर उभा आहे आणि कुणीच दखल घेतली नाही. मग हा सह्याद्रीचा छावा कडला. हा सह्याद्रीचा छावा काय म्हणत आहे त्या ठिकाणी राम सिंग हमारे सामने कौन खड़ा है. ज्या औरंगजेबाच्या दरबारामध्ये सुई पडल्यानंतर टाचणीचा आवाज येत होता
त्या ठिकाणी हा सह्याद्रीचा छावा कडकतोय, राम सिंग हमारे सामने ये कौन खड़ा है? राम सिंगाने उत्तर दिलं, हे जसवंत सिंग राठोड आहे. छत्रपती शिवराय म्हणाले, आमच्या मावळ्यांना पाठ दाखवून कोंढाण्यातून जो पळून गेला तो आमच्या समोर उभा आहे. अरे आम्ही स्वतंत्र राजे आहे, आमचा तुम्ही एवढा अपमान करताय. हम इस दरबार में नहीं रुकेंगे. त्यांनी ताबडतोब शंभू राजांच्या हाताला धरलं आणि औरंगजेबाच्या आसनाला पाठ दाखवून सरळ तर्कन बाहेर निघून गेले. ज्या ठिकाणी त्यांनी रामसिंहाने त्यांची व्यवस्था केली होती त्या ठिकाणी ते निघून गेले. नंतर दरबार संपला. दरबार संपल्यानंतर जी छत्रपती शिवरायांच्या विरुद्ध तिथील मंडळी होती त्याच्यामध्ये हा जसवंत सिंग राठोड एक आहे. औरंगजेबाची बहीण जहारा बेगम आहे. तिसरा वजीर जाफर खान आहे. आता ही मंडळी काय एकत्र होती? जहारा बेगम सुरतेचं ज्या वेळेला महाराजांनी त्याच्या अगोदर नुकतीच 1 वर्षापूर्वी लूट केलेली होती, त्याचं सर्व उत्पन्न हे त्याच्या बहिणीला मिळत होतं. ते उत्पन्न बंद झालेलं होतं. जाफर खान का विरोध होता? हा जरी वजीर होता तरी त्याची जी बायको आहे, बायकोचा जो भाऊ आहे शाहिस्ते खान, त्याची छत्रपती शिवरायाने तिन्ही बोटं कापलेली होती. या 2 घटना झाल्या. आणि तिसरी घटना जसवंत सिंग राठोड याला अतिशय राग आलेला होता. त्याचा सर्व भरव दरबारामध्ये अपमान केलेला होता. म्हणजे सत्य घटनाच शिवरायांनी सांगितलेली होती, त्याला अंगाशी जमत होत्या. या तिन्ही लोकांनी औरंगजेब बादशाहचे कान भरले. म्हणजे प्रत्येक जण कुणी दरबारात येईल आणि अशी उद्धटपणाची भाषा बोलेल, कुणी ही जमीनदार येतील आणि हे उद्धटपणाची भाषा बोलेल, हे खपवून घेतलं जाणार नाही. त्यामुळे बादशाहची आव राखली जाणार नाही. ताबडतोब शिवाला काहीतरी तुम्ही सजा दिली पाहिजे. हे तिन्ही मंडळी औरंगजेबाच्या समोर येऊन त्याला बोलू लागलेले आहेत. परंतु शांत डोक्याच्या औरंगजेबाने थोडे दिवस जाऊ द्या म्हटला. मग काय निर्णय घ्यायचा ते आपण घेऊ. आता ह्या गोष्टीमध्ये औरंगजेबाने का दम धरलेला आहे? कारण राजपुतांची जी 35-40% फौज होती ती 35-40% फौज ही राजपुतांची आहे. आणि मिर्झा राजे हे जर फुटले किंवा रामसिंगाला जे वचन दिलेलं आहे, मग काय काय वचन दिलेलं आहे, म्हणून औरंगजेबाने एक पत्र मिर्झा राजेला दख्खन मध्ये रवाना केलेलं आहे की तुम्ही काय शिवाजी महाराजांना तुम्ही वचनं दिलेली आहेत ते आम्हाला कळवावीत. म्हणून सविस्तरपणे त्याचेही उत्तर मिर्झा राजाने औरंगजेबाला पाठवलेलं आहे. परंतु त्याचं कुठलंही समाधान झालेलं नाही आहे. आणि त्याच्या मनामध्ये एक अशी भावना होती, ह्या शिवाजीला जाऊन द्यायचा नाही, ह्या लोकांनी मारायला सांगितलेलं आहे, परंतु आपल्यावर कुठे ह्याचा रोष आला नाही पाहिजे. मिर्झा राजाला हे समजलं तर मिर्झा राजे फितूर होईल, आपल्या आसनालाच धोका निर्माण होईल. असं ज्या वेळेला तुमच्या औरंगजेबाला वाटलं त्यावेळेला त्यानं छत्रपती शिवरायांना मारण्याचं, ठार मारण्याचं पुढे ढकललं त्यांनी त्या ठिकाणी आणि तात्पुरती स्थगिती दिली. आणि त्याच्या डोक्यामध्ये एक दुसराच विचार येऊन गेला औरंगजेबाच्या. तो म्हणला, ह्या मोहिमेमध्ये राज अंदाज खान एक कुरकर्मा त्या ठिकाणी असा मोहिमेवर पाठवल्यानंतर गुपचूपपणे कोणाकोणाची हत्या करण्याचं तो काम करत होता. राज अंदाज खानाबरोबर ह्या छत्रपती शिवरायांना आणि रामसिंगाला पाठवून द्यावं अफगाणिस्तानच्या मोहिमेवर. हे ज्या वेळेला बातमी रामसिंगाला समजली त्यावेळेला तुमचे बक्षी अमीन खान यांच्यात करवी जाऊन भेटून अमीन खाननं परत सांगितलं की रामसिंग असा बोलत आहे की हे जर छत्रपती शिवरायांना मारण्याचा तुमचा डाव आहे राज अंदाज खानच्या दृष्टीने तर तो हणून पाडला पाहिजे. त्या ठिकाणी अगोदर मला मारून टाका, नंतर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना काय करायचे आहे ते करा. असं हे कळल्यानंतर ही गुप्त बातमी रामसिंगाला कळलीच कशी हे औरंगजेबाला ज्या वेळेला समजलं त्यावेळेला त्याने तोही डाव निष्पन्न झाला आणि ती मोहीम रखडली गेली. नंतर 16 मे 12 मेला ह्याचा वाढदिवस साजरा झाल्यानंतर 16 मे 1666 ला छत्रपती शिवरायांनी एक अर्ज केला. त्या अर्जामध्ये छत्रपती शिवरायांनी सांगितलं औरंगजेबाला, माझे आतापर्यंतचे सर्व अपराध तुम्ही माफ करा, माझे आतापर्यंतचे सर्व अपराध तुम्ही माफ करा.
आणि मला तुम्ही जीवदान द्या. त्या अर्जाला केराची टोपली औरंगजेबाने दाखवली. नंतर 19 मे 1666 ला दुसरा अर्ज छत्रपती शिवरायाने केला की मला दख्खनला जाऊन देण्यात यावं. जर बादशाहनं मी दिलेले 23 किल्ले मला परत दिले तर मी बादशाहला जरा लक्ष द्यावे व्यवस्थित. जर मी बादशाहला दिलेले 23 किल्ले बादशाहने जर मला परत दिले तर ते किल्ले मी घेऊन मुघलांना परत देतो आणि त्या बदल्यामध्ये मी 2 कोटी रुपये बादशाहला बहाल करीन. त्याही पत्राला छत्रपती शिवरायांच्या औरंगजेबानं वाटण्याच्या अक्षदा लावल्या. म्हणजे त्याचा काहीही विचार केला नाही. परत महाराजांनी 29 मे 1666 ला तिसरं पत्र पाठवलेलं आहे. परंतु त्याही पत्राचा काहीही विचार केला नाही. उलट आग्र्याचा जो सुभेदार सिद्दी पोलाद खान होता ह्याला त्यांनी फरमान सोडलं की चौक्या बसवयात ज्या ठिकाणी शिवाजी आणि त्याचे सर्व लोक आहेत त्या ठिकाणी चौक्या बसवाया. म्हणजे 5000 हसमांचा पारा छत्रपती शिवरायांच्या निवासस्थाना भोवतणी कडकोट बंदोबस्तामध्ये दिनांक 31 मे 1666 ला त्या ठिकाणी बसवलेला आहे. आता मात्र शिवरायांना अतिशय अवघड झालेल्याचं समजलं. आपल्याला कैद करण्यात आलेलं आहे. हे ज्यावेळेला छत्रपती शिवरायांना समजलं, छत्रपती शिवराय हे महापराक्रमी होते, रुद्र पराक्रमी होते, प्रचंड बुद्धिमान होते छत्रपती शिवराय. परंतु शेवटी ते एक माणूसच होते. त्यांनी 8-9 वर्षाच्या शंभू राजाला पोटाशी धरून 10 मोकळून रडले नसतील तर काय नवल आहे त्या ठिकाणी. जीवाभावाची माणसं आहेत. निळोजी पंत आहेत, राघोजी मित्र आहेत, बहिर्जी नाईक आहेत. हे सर्व मंडळी छत्रपती शिवरायांच्या समोर आहेत. त्यांना धीर द्यायचं काम करते मंडळी. आता संपूर्ण कशासाठी मी इथं आलो, मिर्झा राजांवर केवढा मी विश्वास टाकला, औरंगजेबाने कसे आपले फास आवळलेले आहेत, आपले रयत माझी वाट बघत असेल, आपला मुलूक इथून किती लांब आहे. जवळजवळ आताच्या भाषेमध्ये सांगायचं तर 1000 ते 1100 किलोमीटरचं अंतर राजगड ते तुमची आग्रा ह्या दरम्यान आहे. या ठिकाणी मी कसा अडकून पडलेलो आहे. इथून बाहेर जाण्याची काहीच चिन्ह दिसत नाही आहे. महाराज सारखे विचार करत आहेत. ह्या विचार करत असताना विचाराच्या समुद्राच्या तळाची, विचार मंथनाच्या समुद्राच्या तळाची ज्या वेळेला प्रसंग आला त्या ठिकाणी इतके विचार महाराज करत आहेत. रात्रंदिवस विचार करत आहेत की ह्यातून सुटायचं कसं, आपण बाहेर पडायचं कसं. आणि अचानक त्यांना एक योजना त्यांच्या डोक्यामध्ये आली आणि ती म्हणजे योजना परिपूर्ण आपण पार पाडायची. परंतु ती योजना त्यांनी सुरुवातीला कोणालाच सांगितली नाही, स्वतःकडे ठेवली. पण जसे जसे ते योजनेचे पुढे जशी योजनाची अंमलबजावणी होऊ लागली तसं त्यांनी त्यांच्या सहकार्याला त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्या निवेदनामध्ये पुढे सांगितलं त्या ठिकाणी. आणि त्यांनी काय केलं आहे तिथे म्हणजे तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्या बरोबर जेवढे लोक आलेले आहात ते तुम्ही संपूर्ण बादशाहचे परवानगी घ्यायचे आणि सरळ तुम्ही दख्खनला राजगडाकडे जायचे. त्याच्यामध्ये पहिला नंबर लागला कवींद्र परमानंद. कवींद्र परमानंद अशी व्यक्ती आहे. छत्रपती शिवराय हयात असताना त्यांनी शिवभारत नावाचा ग्रंथ लिहिला. हे कवींद्र परमानंद आहेत. त्यांच्याबरोबर 40 स्वार दिलेले आहेत. छत्रपती शिवरायांचे जे होते ते आणलेले संपूर्ण घोडे हत्ती त्यांच्याबरोबर पुढे पाठवून परवाना घेऊन कायदेशीर औरंगजेबाच्या सही शिक्क्याचा परवाना घेऊन दख्खनमध्ये पाठवून दिलेले आहेत. आणि यांना तातडीनं परवानगी दिलेली आहे. यामध्ये गैर औरंगजेबालाही काय वाटलेलं नाही आहे. जोपर्यंत ह्याची माणसं जर अशी जात असली तर लवकरात लवकर छत्रपती शिवरायांचा काटा काढणे आपल्याला सहज शक्य होईल. औरंगजेबाला वाटलं आणि औरंगजेबाने तातडीने परवानगी दिले. परंतु तेही परवानगी त्याने 48 दिवसानंतर दिलेले आहे. किती दिवसानंतर दिले? 48 दिवसानंतर त्यांनी ह्या मावळ्यांना परवानगी दिलेली आहे. त्यातील काही मंडळी आपला राजा सोडून जातील का हो? त्यातील काही मंडळी तिथंच थांबलेली आहे. ही सगळे त्यांची हालचाल काय चाललेली आहे हे पाहण्यासाठी आपल्या राजाला सोडून ते काय गेले नाहीत. जेवढे रवाना व्हायचे होते ते पुढे गेले. पण त्यातील काही तसेच परवाना आपल्या जवळ आहे पण त्यांनी आग्रा शहर सोडलेलं नाही आहे.
अशा परिस्थितीमध्ये दिवस ढकलत चाललेले आहेत. पुढे काय काय करायचं ते समजत नाही आहे आणि चिंताकांत परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. आणि पुढे अशी घटना घडली त्या ठिकाणी. छत्रपती शिवराय जसे दिवस चाललेले आहेत, महिना झालं, 1.5 महिना झालं, पुढे त्यांच्या डोक्यामध्ये कल्पना आली की आपण आजारी पडल्याचं सोंग करायचं आहे. मग छत्रपती शिवरायांनी ते आजारी पडल्याचं सोंग त्यांनी केलं आणि तिथूनच त्यांच्या खऱ्या योजनेला प्रारंभ झाला. लक्षात घ्या मुलांनो, आजारी पडण्याचं सोंग छत्रपतीने केलं. त्या ठिकाणी त्यांच्या बरोबर जे हिरोजी फर्जद आहेत, हिरोजी फर्जद हे त्यांचे सावत्र भाऊ म्हणजे आता प्रश्न हा येतो की शिवाजी महाराजांचं नाव भोसले आहे आणि यांचं नाव फर्जद कसं आहे आणि हे सावत्र बंधू कसं आहे. औरस आणि अनावरस यातला तो फरक आहे. फर्जद हा मूळ पारशी शब्द आहे. या शब्दाचा फर्जदचा अर्थ हा संतान होतो, म्हणजे वडिलांचं रक्त वेगळं. आई 2 असल्या तरी वडील एक आहेत. शहाजी राजांचं रक्त त्यांच्या अंगात होतं. दिसायला सुद्धा जवळजवळ छत्रपती शिवरायांच्या सारखेच होते. आणि त्यांनी आजारी पडल्यानंतर एवढे असं तरी सोंग घेतलेलं आहे. खरोखरच छत्रपती शिवराय आजारी पडले आहेत. कुणाला शंका घ्यायला जागा नाही बिलकुल सुद्धा. अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाल्यानंतर रोजची रोज हिरोजी फर्जद जायचे, तुमच्या हकीमला घेऊन आग्रा शहरात यायचे, औषधोपचार करायचे, परत सोडायचे. असं जाणं येणं चालू झालं. आणि त्यांच्या डोक्यात दुसरी एक कल्पना सुचली. काय सुचली? मला लवकर आराम मिळावा. काय मिळावा? मला लवकर आराम मिळावा. मी आजारी आहे म्हणून बादशाहने मला मिठाई वाटण्याची परवानगी द्यावी. ह्याच्यात सुद्धा औरंगजेबाला किंवा त्याच्या सहकार्यांना काही सुद्धा वावगं वाटलं नाही. त्यांनी सहज परवानगी देऊन टाकली. आणि मिठाईचे पेटाऱ्याची बांधणी कशी करायची, बाहेर काय हालचाली चाललेल्या आहेत, ज्या वेळेला पेटारा बाहेर जातो, बाहेरचे लोक आत येतात, त्या वेळेला विचारांची देवाणघेवाण चालू झाली. ही मिठाई, लक्ष द्या इकडे मुलांनो, लक्ष द्या, ही मिठाई किती महिने वाटण्यात आली? जवळजवळ 2.5 महिने मिठाई वाटपाचं काम चालू आहे. परंतु त्याच्यामध्ये ही छत्रपती शिवरायांनी अतिशय गुप्त योजना चालू केलेली आहे. कुठल्या ठिकाणी कुणी थांबायचं आहे, कुणाकडे किती परवाने आहेत, घोडा कुठल्या बाजूला उभा करायचा आहे, ह्यामध्ये संपूर्ण शंभू राजांनी साथ दिलेले आहे. शंभू राजे बाहेर जायचे, ते मोगलांचे 5,000 मनसबदारी होते. दरबार सुटला की ते आग्रा शहरामध्ये फेरफटका असे मारायचे. त्यांना बंधन नव्हतं. शिवाजी महाराजांना कैद होती, शंभू राजांना नव्हती. शंभू राजे हे रामसिंगाबरोबर दरबारामध्ये ते जात होते, दरबारामधून ते परत येत होते. त्यांना आग्रा शहर फिरत होते. आग्रा शहरातली खडा माहिती शंभू राजांनी मिळवलेली होती. आणि ही योजना पुढे चालू राहिली. 1-2 दिवस झाले, 2.5 महिने व्हायला आले. आणि छत्रपती शिवरायांनी, लक्ष द्या मुलांनो, छत्रपती शिवरायांनी 17 ऑगस्ट 1666, तारीख किती? 17 ऑगस्ट 1666, आठवड्याचा जुम्मा टू जुम्मा नमाज असायचा. त्या नमाज चालू असताना त्याच दिवशी तोच दिवस निवडलेला आहे. आणि दुपारी 3 वाजण्याच्या आसपास 17 ऑगस्ट 1666 ला दुपारी 3 वाजण्याच्या सुमारामध्ये 2 पेठारे आले, परत 2 पेठारे आले, परत 2 पेठारे आले, असे एकूण 6 पेठारे आले त्या ठिकाणी. आणि हा हिंदवी स्वराज्याचा, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय एका पेठाऱ्यामध्ये बसलेले आहे. दिवस कुठला आहे? 17 ऑगस्ट 1666 दुपारी 3 वाजता एका पेटाऱ्यामध्ये छत्रपती शिवराय बसलेले आहेत. दुसऱ्या पेटाऱ्यामध्ये शंभूराजे बसलेले आहेत. शंभूराजे 9 वर्षाचे आहेत, परंतु त्यांनी एखाद्या प्रौढ माणसासारखं त्या ठिकाणी वर्तन केलेलं आहे. हू नाही, सू नाही, काही सुद्धा नाही त्या ठिकाणी. आणि ते पेठाऱ्यामध्ये बसले आहेत. पेठारे उचलले गेले. नेहमीच त्या ठिकाणी पेठारे येत होते, जात होते. असं 2.5 महिने चाललेला आहे. कुणाच्या ध्यानीमध्ये सुद्धा नाही या ठिकाणी की असे हे घडणार आहे, ही घटना घडणार आहे.
चेक करतायत, केलं केलं नाही केलं. रोज ते सैनिक 5,000 वैतागले होते पहारा करून त्यांच्या पहाऱ्यामध्ये ढिलाई होती. आणि ज्या वेळेला मोठा नमाज जुम्मा टू जुम्मा शुक्रवारचा असतो त्यावेळेला सर्वांचं लक्ष मोठ्या मशिदीकडं नमाज पढण्यासाठी केलं जातं. आणि ते बरोबर तो मका छत्रपती शिवरायांनी साधला. 3 वाजता बरोबर पेठाऱ्यात बसले आणि बाहेरच्या बाजूला आले. कुठे आले? बाहेरच्या बाजूला हे पेटारे आले. बरोबर ठरलेल्या ठिकाणी निळाजी पंत उभे होते, बाकीची सर्व मंडळी उभी होती घोडे घेऊन. अंधार पडायला सुरुवात झालेली होती. 2 पेटारे आग्रा शहराच्या बाहेर गेले. बाकीचे पेटारे आहेत ते नेहमीप्रमाणे मिठाई वाटली त्या ठिकाणी. आणि सही सलामत छत्रपती शिवराय सुटलेले आहेत. एका पेटाऱ्यातून बाहेर आग्रा शहराच्या बाहेर 2 पेटारे गेल्यानंतर एका पेटाऱ्यातून छत्रपती शिवाजी महाराज बाहेर आले, दुसऱ्या पेठाऱ्यातून शंभूराजे बाहेर आले. ठरल्याप्रमाणे त्यांचे घोडे त्या ठिकाणी होते. ते घोड्यावर बसून बरोबर रात्रीच्याच वेळेला रपेट केली. आणि त्यावेळेला रात्रीच्याच परिस्थितीमध्ये त्यांनी यमुना नदी कशी पार केली असेल, कारण आपले स्वराज्याचे जे पंतप्रधान म्हणजे पेशवा आहेत गोरोपंत पिंगळे, त्यांचे जे मेवणे होते ते मथुरेला राहायला होते. कृष्णाजी पंत त्यांच्या घरी रातोरात पोचलेले आहेत. कसे पोचलेले असतील? महाराजांनी सुटका झाल्यानंतर दक्षिणेला न जाता प्रवास उत्तरेला परत चालू केलाय. आग्र्यापासून ते मथुरेला गेलेले आहेत. त्या ठिकाणी मथुरेला जाऊन ते कृष्णाजी पंताच्या घरी गेलेले आहेत. सर्व हकीकत त्यांना सांगितलेली आहे. आणि त्या ठिकाणी अगोदरच आग्र्याच्याच बाहेर सगळं वेषांतर महाराजांनी केलेलं आहे. कुठल्या वेषांतर केलं असेल